महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडाच्या बीओटी तत्वावर विकास करण्याच्या निर्णयावरून सोलापुरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद पेटला आहे। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडियाल यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्र शासनाच्या जुलै 2026 मधील आदेशानुसारच बीओटीची प्रक्रिया राबवली जात असून यामुळे महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही महापौरांनी दिली। विरोधकांकडून 7 भूखंड बीओटीवर देण्याचे आरोप होत असताना 7 नव्हे तर केवळ 2 भूखंडाचा विकास केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सोलापूर शहराचा नियोजनबद्ध विकास आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुंबई पुण्याच्या धर्तीवर नियोजन केले जात असल्याचे महापौरांनी सांगितले। भूखंडाचे मूळ आरक्षण कायम ठेवूनच त्यांचा सुनियोजित वापर केला जाणार आहे। शासनाच्या जीआर मधील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान महाविकास आघाडीसह विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनावर टीका केली होती। विरोधकांकडून केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप महापौरांनी केला। महापालिकेच्या मालमत्तांचा नियोजनबद्ध वापर करून नागरिकांचे हित आणि शहराच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असेही त्यांनी सांगितले। ऐका, हा सर्वसाधारण सभेसमोर राज्य शासनाच्या अनुषंगाने हा विषय आलेला आहे। त्या ठिकाणी आपण सर्वसाधारण सभेमध्ये आता या 2 विषयाला आपण मंजुरी आता देणार आहे आणि देऊन असं नाही आपण प्रेझेंटेशन घेऊनच देणार आहे। कुठलेही 4 नाही हो साहेब, अजून 15-20 येणार आहेत। 4 नाही, अजून 15 ते 20। ऐका, मी सांगायला लागलो, मी सांगायला लागलो ऐका, कुठलेही प्रकल्प आपल्याला त्यांना त्या ठिकाणी जे काय आहेत ना, जी कंपनी आहे त्या कंपनीला त्या ठिकाणी प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 महिने अभ्यास करावा लागत असते त्या ठिकाणी। त्यामुळे त्यांचे डिटेल अभ्यास केल्यानंतर परत पुढे येतील ते विषय। आणि तुम्ही 4 म्हणू नका, मी तर म्हणतो 15 ते 20 असे चांगल्या पद्धतीने बीओटी करून सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहे। तुम्ही 4च म्हणू नका, मी तर 15 ते 20 म्हणायला लागलो। आणि पारदर्शक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने करणार आहे। आता काय हे बघा, तिन्ही ऐका, आमचे तिन्ही आमदारांना आम्ही सांगितलेलं आहे, तिन्ही आमदारांचंच या ठिकाणी म्हणणं आहे की सोलापूर शहराचं महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ते पारदर्शक काम व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने ते आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसारच ही बीओटी प्रकल्प आपण या ठिकाणी विकसित करणार।